भाग आहे। एक या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला 3 गोष्टी सांगायच्या आहेत। पहिली गोष्ट आहे की 2021 मध्ये आणि त्याच्या अगोदर तर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 करोड रोजगार देणार याची घोषणा केली। 2021 मध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करणार असं त्यांनी 2021 मध्ये बोलले आणि त्याचा आजपर्यंत 10 लाखाचा आकडा पुढे पास झाला असं कुठल्या निदर्शनास आलं नाही। आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आणि या देशाचे तरुण म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। या देशामध्ये सरकारी कार्यालयामध्ये खाजगीकरण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे। यामध्ये कंत्राटी पद्धतीनं रोजगाराची संधी उपलब्ध आहे तरुणांसाठी, ते कंत्राटी पद्धत सुद्धा दुसऱ्या कंपनीच्या मार्फत आहे आणि याच्यात पण तारतम्य बरोबर नाही आहे। याचं उदाहरण मी मला सांगतो की आदिवासी विकास विभागामध्ये कंत्राटी संगणक शिक्षण, क्रीडा शिक्षक यांची परीक्षा झाली होती 3-4 वर्षानंतर। त्याच्या माध्यमातून त्यांनी कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली। आज तरीही त्या कंत्राटी शिक्षकांची त्यांनी 2 वर्ष त्यांना नियुक्ती दिली। आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 2000च्या घरात ही संख्या आहे आणि या तरुणांना आज सुद्धा त्या लोकांनी नियुक्ती दिलेली नाही आहे, कारण या सरकारला ना कंत्राटी तरुणांना नोकरी द्यायची आहे, ना सरकारी परमनंट नोकरी द्यायची आहे। या सरकारला महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार सोडायचा आहे। हा यांचा पूर्णपणे निष्फळ ठरलेली सरकार आहे।